तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील थाटेश्वर जागजे येथे 12 मे सोमवारी सकाळी देवीच्या दर्शनात जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मंदिराशिवारा म्हणून या मंदिराची ओळख असून येथे पंचधार्तय नदी वाहते। सोमवारी वैशाख पौर्णिमेला या वर्धा नदीच्या मधोमध जागजे संगमावर भाविक लाखोंच्या संख्येने मोठ्या संख्येने स्नानास जातात। यशोदा नदीच्या संगमावर स्नानास जाण्याची ही परंपरा अजून वर्षानुवर्ष वैशाख पौर्णिमेला संगमावर भाविक गोंडी देवाच्या पालखीसह स्नानाला जातात। याकरिता भाविकांत उत्साहाचे वातावरण असते। अंघोळीला आलेल्या लहान मुले परिवारासह हजारो लोक भक्तांना रस्त्याअभावी चांगला मनस्ताप सहन करावा लागला। या स्थळी जाण्यास असलेला रस्ता अरुंद व व्यवस्थित नसल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनाने आलेल्या भाविकांना मोठा त्रास होतो। त्यातच पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या त्रासात दुहेरी भर पडली। त्यामुळे संगमावर अंघोळीला येणाऱ्या गोंडी देवासह हजारो भाविक भक्तांना रस्त्याअभावी कच्च्या रस्त्यावरून 4 ते 5 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली। ही बाब लक्षात घेऊन सोनगाव चौफुली ते थाटेश्वर तसेच टाकळी चौफुली ते थाटेश्वर या पक्क्या रस्त्याची मागणी नागरिकांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता हिंगणघाटवरून सचिन महाजन। नमस्कार, आपण वर्धा जिल्ह्याच्या थाटेश्वर देवस्थान या ठिकाणी नदीच्या काठावर आलो। या ठिकाणी भव्य अशी या ठिकाणी गोंडी देव आहे ते या ठिकाणी काठावर आले। तुम्ही या लाईव्ह दृश्यामध्ये बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे। अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी नागरिक सुद्धा आले आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी पूर्ण गर्दी झाली आहे। लाखो लोक या नदीमध्ये आले आहेत। तुम्ही लाईव्ह दृश्यांमध्ये बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक आलेले या ठिकाणी आंघोळीसाठी नागरिक सुद्धा आलेले आहेत। ही वर्षानुवर्ष परंपरा अशी कायम असो या ठिकाणी थाटेश्वर जागजे या मधोमध या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी जिल्ह्यातून काही गोंडी देव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मात्र सकाळपासून या ठिकाणी गर्दी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी सुद्धा आहे। त्या पद्धतीने नागरिक जे आहे ते दुरून या ठिकाणी नागरिक जे आले आहे अंघोळीसाठी। मात्र असंच नव्हे तर या ठिकाणी ही वर्षानुवर्ष परंपरा असून जो जागजे नद या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही लाईव्ह दृश्यांमध्ये बघू शकता। MCN न्यूज करता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। हा, मला सांगा काकाजी, तुम्ही या थाटेश्वर या ठिकाणी आले आहे संगमावर, मात्र कशा काही सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी नागरिक जे आहे ते गोंडीदेव पाहण्यासाठी भरपूर आले। तुम्ही कोण्या ठिकाणून आले? हे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातून इथे गोंडियन संस्कृतीचं काम आदिवासी बांधव करतात आणि हजारोच्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी गोंडियन देवतेचं पूजन होते, आंघोळ होते आणि वर्षातून एकदाच इथे पौर्णिमेला येत असतात। आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की इथे शासनानं थोडीशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, कारण येताना त्यांना बराच त्रास होतो। परंतु गोंडियन संस्कृती अशी आहे की त्यांना व्यवस्था करून दिली नाही तरीसुद्धा समाज आपली संस्कृती भुलत नाही आणि गोंडियन संस्कृती ही फार पुरातन आहे। हजारो वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे आणि तिचं जतन व्हावं या उद्देशाने सगळा गोंडियन समाज, बंधू बांधव सगळे